सक्षम मीरा भाईंदर प्रगती निर्धार आणि पुन्हा एकदा गीता आमदार। विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, पण मीरा भाईंदर शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला म्हणजे ही तिहेरी लढत। या तिहेरी लढामध्ये ज्यांना बीजेपी असू द्या शिवसेनामधनं तिकीट मिळण्याची अपेक्षा होती, पण त्यांना न मिळता आज पुन्हा एकदा ते अपक्ष म्हणून लढायला ह्या लोकांच्या समोर उभी राहिली। या अपक्ष उमेदवार आहेत त्या गीता जैन। या गीता जैन यांनी आज आपल्या घोषणापत्राचं अनावरण केलं। याच्या अगोदरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 9 वचनं दिली होती। त्यातला 2.5 वर्षाचा हा काळ हा कोरोनामध्ये गेला असताना पण 9 वचन पूर्ण करण्यामध्ये त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी ते पूर्णत्वास नेलेले आहेत। आता त्यांचं नवीन जाहीरनामा झालेला आहे। त्या जाहीरनामाचं नाव आहे की गीता के वचन, आणि ह्या गीताचे वचन पूर्ण करण्यासाठी आज त्यांनी अनावरण केलेलं आहे। या संपूर्ण विषयासंदर्भात त्यांची चर्चा केली असता जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। बघा, सर्वप्रथम मला हे सगळेच काम पूर्ण करायचे आहे जे मी आता यावेळी चालू केले आहे। मग ते कॅन्सर हॉस्पिटल असो, मग ते सीसी रोड असो, मग ते पाण्याची पाईपलाईनचं पूर्ण नाही केल्याशिवाय शहराला पाणी भेटणार आहे। आपण नवीन कनेक्शन पण बंद करावे लागले, ही परिस्थिती आहे। तर लवकरात लवकर सगळ्यात पहिले पाणीचं काम पूर्ण करायचं आहे। आपण CCTV कॅमेरा पूर्ण शहरभरात लावायचे आणि त्याचा एक कंट्रोल रूम आपण ऑलरेडी बनवला आहे, जे लोकार्पण झालेलं आता थोड्याच दिवसाआधी। आणि हे सगळं करताना नवीन परत हॉस्पिटल, अजूनपर्यंत मी मोतीबिंदूचे छोटे मोठे ऑपरेशन, पण कॅथलॅबचं काम चालू करायचं आहे। तिथे मंजुरी आलेली आहे। टेंबा हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब करायचं आहे, जेणेकरून ऑल द हार्ट प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड ओव्हर हिअर ओनली। आणि कॅन्सर हॉस्पिटलला पण आधुनिक कसं चालवता येईल ते बघायचं आहे। ते स्वास्थ्यासाठी करायचं माझं खूप माझी कळकळ असते की मला इकडचे स्वास्थ्य संबंधी कार्य करून घ्यायचे आहे। दुसरं आहे एज्युकेशन। इथे शाळा भरपूर आहे, पण एवढी मोठी फीस आहे का लोकांना ते खूप भारी पडते। मिडल क्लास पीपल, त्यांना हे शाळामध्ये मुलांना शिकवायला बरेच असे त्यांनाही प्रॉब्लेम होते। त्यांचं खूप काही जे बजेट आहे ते शाळेमुळे त्यांचं ते खराब होते। तर इथे एक अफोर्डेबल शाळा प्लस विथ गुड एज्युकेशन। आता एक आपण CBSE चालू केली आहे, पुढच्या वेळी त्याचं ॲडमिशनही होणार। आणि थोडंसं लोकांचं आता त्या बाजूचा झुकाव चालला आहे का CBSE शाळाच हवे, तर जास्त CBSE शाळा किंवा आता जे आहे तिथे CBSEचे वर्ग चालू करू शकून 12वी पर्यंत ते शाळा करायची आहे, जेणेकरून 12वी पर्यंत आपली मुलं इथेच शिकू शकते। आणि त्यानंतरही इथे एक कॉलेज आणि युनिव्हर्सिटी चालू करायची आहे, जेणेकरून इथेच कॉलेज जास्त झाली, गव्हर्नमेंट कॉलेज झाली की लोक इथेच आपले स्टुडंट्सला आपण बघत असाल सकाळी ट्रेनमध्ये जावं लागते, तर ते न जाऊन इथेच त्यांना कॉलेजही भेटा आणि रोजगारही भेटो, हे माझी पुढची योजना आहे। मग ते इंडस्ट्रियल हब, एक स्टील हब आपल्याला इथे करायचं आहे। पूर्वी मीरा भाईंदर म्हणजे स्टील हब करून ओळखलं जायचं, तेच ओळख आम्हाला परत इथे आणायचे। ते गेलेली सगळेच इंडस्ट्रीला इथे आणून इथे 2 फायदे होणार, इंडस्ट्रीज इथे येणार तर रोजगार पण इथे निर्माण होणार। बाकीचे त्याला लागून जे होणारे दुसरे जे आहेत, मग ते हॉटेल असो काही दुसरी कामं असो, ते सगळ्यांना पण एक चालना मिळणार आणि जेणेकरून एक मोठा हब इथे उभारायचं माझी इच्छा आहे। गेल्या निवडणुकीमध्ये 9 वचन दिले, त्या 9 वचनापैकी आतापर्यंत किती पूर्ण झालेले आहेत, पुढे भविष्यामध्ये पण काय नवीन त्याच्यामध्ये ॲड होणार? आम्हाला की सगळे 9चे 9 वचन मी पूर्ण केलेले आहे। मग ते भ्रष्टाचार मुक्त कारभार असो, मग ते माझे प्रायव्हेट स्कूल नाही बनवणं, माझं प्रायव्हेट हॉस्पिटल नाही बनवणं, टॉल फ्री मीरा भाईंदर करणं, UP भवन बनवणं, हे सगळेच वचन माझे पूर्ण झालेले आहे। आणि आता जे काम राहिलेले म्हणजे वचन पूर्ण झाले कसं सांगता येणार की त्याचे काम चालू झाले आहे, ते काम मला पहिले कंप्लीट करून ते 9 वचनला पूर्णपणे कंप्लीट करायचे आहे।